नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी घटना जी फक्त तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून गेली। ही घटना म्हणजे एका स्त्रीच्या मनातील वेडेपण, तिच्या चुकीच्या प्रेमाची किंमत आणि एका निष्पाप बालकाचं बलिदान। कधीकधी प्रेम इतकं आंधळं होतं की ते प्रेम राहत नाही, ते विकृत बनतं आणि त्याच विकृतीमुळे आज एका आईने स्वतःच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली। ही सत्यकथा आहे कृष्णगिरी जिल्ह्यातील चिन्नारी गावाची। एक साधा मजूर सुरेश, त्याची पत्नी यश भारती आणि त्यांचं छोटं पण आनंदी कुटुंब। सुरेश रोज सकाळी लवकर उठून मजुरीसाठी बाहेर पडायचा। तो एक प्रेमळ नवरा होता। 2 मुली आणि नुकताच जन्मलेला 5 महिन्यांचा मुलगा, हीच त्याची दुनिया होती। गरीब असले तरी घरात समाधान होतं आणि प्रेमही होतं, पण कधीकधी शांत आयुष्याच्या सावलीत भयंकर वादळ दडलेलं असतं। सुरेशच्या शेजारी राहायची एक मुलगी सुमित्रा, वय फक्त 20 वर्ष। ती रोज सुरेशच्या घरी यायची। यश भारतीला वहिनी म्हणून हाक मारायची आणि दिवसभर तिच्यासोबत गप्पा मारायची। सुरेशला हे सगळं अगदी साधं वाटायचं। मुलगी चांगली आहे, माझ्या बायकोला करमणूक होते असं तो मनात म्हणायचा। पण काळ हळूहळू त्यांच्या जीवनात असा बदल घडून येणार होता ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती। दिवस जात होते, सुमित्रा आणि यश भारतीमध्ये मैत्री घट्ट होत गेली। एकमेकींशिवाय त्यांना आता दिवसच जात नव्हता। सुरेश कामावर गेल्यावर त्या दोघी गप्पा मारायच्या, कधी घरकामात मदत करायच्या तर कधी फक्त एकमेकींच्या सहवासात वेळ घालवायच्या। गावात अफवा उठू लागल्या की सुरेशच्या बायकोकडे ती सुमित्रा रोज का जाते, पण सुरेशने हे सर्व दुर्लक्षित केलं। त्याला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता, पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला। वर्ष 2022, सुमित्राचं वय त्यावेळी फक्त 17 वर्ष होतं आणि यश भारती 2 मुलांची आई। पण या 2 स्त्रिया वयाच्या फरकाकडे दुर्लक्षित करून एका विचित्र नात्यात अडकत गेल्या। त्यांचं नातं मैत्रीचं उरलं नव्हतं, आता ते नातं काहीतरी अधिक होतं। एकमेकींकडे आकर्षण, मग सवय, मग अवलंबन। सुरेशच्या नकळत त्यांच्या घराच्या भिंतीआड एक अनैतिक नातं वाढत होतं। वर्ष 2025 आलं। यश भारतीला एका मुलाचा जन्म झाला। घरात जल्लोष, सुरेश आनंदात, माझ्या घराचा वारसा आलं असं तो सगळ्यांना सांगत होता। 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, आयुष्य पूर्ण झालं असं त्याला वाटत होतं। पण त्याच्या आयुष्याच्या आनंदावर काळ्या सावल्या दाटून येत होत्या। मे महिन्यात जन्मलेलं ते बाळ फक्त 5 महिन्यांचं होतं। एका दिवशी अचानक बाळ बेशुद्ध पडलं। डॉक्टरकडे नेलं, पण काही उपयोग झाला नाही। डॉक्टरांनी सांगितलं श्वास घ्यायचं थांबलं, बाळ मरण पावलं। घरात आक्रोश, रडारड। सुरेश हवालदिल झाला। यश भारती रडत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख खरं होतं का हे कुणालाच समजलं नाही। संपूर्ण गाव बाळाच्या अंत्यविधीला जमलं। सर्वांनी तिला धीर दिला, पण 2 दिवसांनी सुरेशला काहीतरी विचित्र जाणवू लागलं। तो दुःखात बुडालेला असतानाही त्याला आपल्या बायकोचं वर्तन अजब वाटत होतं। ती सुमित्रासोबत पुन्हा हसत खेळत होती। सुरेश विचार करतो, आपलं मूल गेलं आणि ही हसते। त्याच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं। त्या रात्री जेव्हा सर्व झोपलेले असतात, सुरेश हळूच यश भारतीचा मोबाईल उघडतो आणि तेथे जे काही त्याला दिसतं ते पाहून त्याचे डोळे विस्फारतात। मोबाईलमध्ये सुमित्रा आणि यश भारतीचे फोटो, मेसेज आणि काही गुप्त व्हिडिओ असतात। त्यातले मेसेज वाचून सुरेश हादरतो। आपल्या रस्त्यातला काटा आपण काढून टाकला। तो काटा कोण होता हे समजायला त्याला वेळ लागला नाही। तो काटा म्हणजे त्यांचा 5 महिन्याचा मुलगा। 7 नोव्हेंबर 2025 रोजी सुरेश थेट केसमंगळम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो। त्याने मोबाईल, फोटो आणि सर्व पुरावे पोलिसांना दिले। पोलीसही अवाक झाले। त्यांनी ताबडतोब यश भारती आणि सुमित्राला अटक केली। चौकशी सुरू झाली। पहिल्यांदा दोघेही शांत, पण काही तासांनी दबावाखाली यश भारती कोसळली। ती म्हणाली, हो, आम्ही दोघी प्रेम करतो, मला माझं मूल अडथळा वाटत होता। सुमित्राने सांगितलं, जर माझ्यासोबत राहायचं असेल तर त्या मुलाला संपव। पोलिसांच्या चौकशीत सगळं उघड झालं। त्या दोघींनी बाळाचा गळा दाबून त्याचा जीव घेतला होता। बाळाचा मृतदेह 2 दिवसापूर्वीच दफन केला गेला होता। पोलिसांनी ताबडतोब आदेश दिला। बाळाची कबर उघडण्यात आली। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की बाळाचा गळा दाबून खून करण्यात आलाय। यावरून सगळं स्पष्ट झालं। गावात संतापाची लाट उसळली। लोक म्हणू लागले, आई एवढी निर्दयी कशी असू शकते। एका निष्पाप जीवाला 2 स्त्रियाच्या विकृत नात्याची किंमत मोजावी लागली। सुरेश कोसळला, त्याचं सर्वस्व गेलं होतं। बायको, मुलगा, घर, सगळं। त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं। दोघींना ताब्यात घेऊन IPC कलम 302 खून, 120(वी)
कट कारस्थान आणि 201 पुरावे नष्ट करणे या कलमानुसार गुन्हा दाखल झाला. प्रकरण न्यायालयात गेले. गावकऱ्यांनी सुरेशच्या मदतीसाठी हात पुढे केला, पण त्याच्या डोळ्यातील वेदना शब्दात मावणाऱ्या नव्हत्या. प्रेम कितीही प्रामाणिक असलं तरी त्यात विवेक हरवला की ते विनाश घडवून आणतं. यश भारतीने प्रेमाच्या नावाखाली आई पण विसरलं. सुमित्रा या वेडेपणात तिच्यासोबत आली आणि या दोघींनी एका निरपराध बालकाचं आयुष्य संपवलं. हा गुन्हा फक्त एका आईने आपल्या मुलाला ठार मारल्याचा नाही, हा गुन्हा आहे मानवतेवर झालेल्या विश्वासघाताचा. सुरेश आजही त्या घरात एकटाच राहतो. त्याचं मन तुटलेलं आहे. तो म्हणतो, देव सर्व काही घेतो पण आई पण नाही घेत. पण माझ्या आयुष्यात देवाने तेही घेतलं. मित्रांनो, ही घटना फक्त एक सत्यकथा नाही तर एक इशारा आहे. आपल्या घरात, आपल्या समाजात, आपल्या नात्यामध्ये जर काही चुकीचं वाढताना दिसलं तर दुर्लक्ष करू नका, कारण एक लहानसा संशय कधीकधी एक आयुष्य वाचवू शकतो. आज समाजात अशा घटना वाढत आहेत, कधी मत्सरामुळे, कधी विकृतीमुळे, कधी चुकीच्या प्रेमामुळे. आपण फक्त दुसऱ्याच्या चुका पाहतो पण शिकत नाही. आता शिकायची वेळ आली आहे. प्रेमाचं सुंदर रूप आहे, पण जेव्हा ते मर्यादा ओलांडतं तेव्हा ते सर्व काही संपवून टाकतं. ही होती आजची सत्य घटना. आईने प्रेमासाठी केलेला पाप, कृष्णागिरीची हृदय पिळून टाकणारी कहाणी. तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि अशाच वास्तवावर आधारित सत्यकथांसाठी पाहत रहा क्राईम टाइम्स मराठी. सत्य लपवता येतं पण न्याय कधीच नाही. धन्यवाद.